दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, काय सुरू आहे सध्या तुमचं? शाळेची लगबग. काही जणांची शाळा सुरू झाल्या असतील, हो ना? आणि काही जणांची शाळा आता सुरू होणार. छोट्या दोस्तांनो, कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी एक छानसं बालगीत ऐकूया आणि मग कार्यक्रमाकडे वळूया. काय चालेल ना? आली पावसात भिजू? नाही नाही नाही. ए आई मला पावसात जाऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई मेघ कसे बघ गड गड करती. विजान बातून मला खुळविती. त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे. आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई बदकांचा बघ थवा नाचतो. बेडूक दादा हाक मारतो. पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे. आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई दारे खाली उभा राहुनी. पायाने मी उडवीन पाणी. ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे. आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई मला पावसात जाऊ दे. आता सध्या पावसाळा आणि पावसाळ्यातच काय वर्षभरच आपण स्वच्छता नक्की पाळायला हवी. कारण या स्वच्छतेमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. यासाठी आपण बरेचदा बघतो की स्वच्छता अभियान देखील राबवल्या जातात आणि त्यात तुम्ही शाळेमध्ये देखील हे अभियान राबवत असाल, हो ना? आणि या स्वच्छतेमुळे खरंच आपलं आरोग्य छान राहतं, मन प्रसन्न राहतं, एक नवीन ऊर्जा मिळते. बरेच काही चांगले बदलाव आपल्याला या स्वच्छतेमुळे मिळतात, हो ना छोट्या दोस्तांना? तुम्हाला वाटत असेल की आज बालसभा कार्यक्रमात हे स्वच्छताविषयी का बोलते आहे? आलं लक्षात? छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात आज आपण याच विषयी म्हणजे सर्वांसाठी स्वच्छता अभियान या विषयावर एक छानशी नाटिका आता आपण ऐकणार आहोत. विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावतीच्या चमूने सादर केलेली नाटिका. यात सहभाग आहे नव्या माथनकर, मीरा गुप्ता, प्रतीक्षा झिंगरे, रिया मडावी आणि ज्ञानेश्वरी उईके. चला तर, आहात ना उत्सुक नाटिका ऐकायला? सर्वांसाठी स्वच्छता अभियान.
नमस्कार. हे आकाशवाणीचे विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे केंद्र आहे. आज कोविड-19च्या काळात सुरू करण्यात आलेल्या आकाशवाणी कार्यक्रम शिक्षण सर्वसाथी या अंतर्गत मी निवेदिका कुमारी नव्या मंगेश मातनकर आपल्या सर्वांसाठी याच विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या शालेय मंत्रिमंडळाच्या स्वच्छता मंत्री कुमारी मीरा अरुण गुप्ता यांच्याशी हितगुज करणार आहे. तसेच सोबतच स्टुडिओमध्ये उपस्थित विद्यार्थी मंत्री महोदयांशी संवाद साधतील. चला तर आजच्या कार्यक्रमाकडे वळूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजच्या सर्वसाथी स्वच्छता अभियान या कार्यक्रमात तुमचे स्वागत करते. धन्यवाद. तर मंत्री महोदय, सर्वप्रथम आपण स्वच्छ भारत अभियान याचे जनक कोण आहे व भारतात प्रत्यात केव्हा सुरू झाला याबाबत माहिती सांगाल का? हो, नक्कीच. स्वच्छ भारत अभियान यांचे जनक महात्मा गांधी आहेत. त्यांनी स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली आणि समाजातील स्वच्छता सुधारण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले. स्वच्छ भारत अभियानाची घोषणा भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनी केली आणि 2 ऑक्टोबर 2014 रोजी गांधीजींच्या विचारांवर आधारित अभियानाला राजघाट नवी दिल्ली येथून सुरुवात झाली. सार्वजनिक सभेत भारतातील नागरिकांना संबोधित केले आणि सर्वांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले. धन्यवाद मॅडम. मग हे अभियान प्रत्येक गावागावात कसे राबवले जाणार? स्वच्छ भारत अभियान हे भारताच्या 4000 हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या, भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात राबविले जात आहे. शहरी भागात शहर विकास मंत्रालय मार्फत तर ग्रामीण भागात हे अभियान पेयजल व स्वच्छता मंत्रालय मार्फत राबविले जात आहे. मग स्वच्छता मोहीम म्हणजे काय? आमच्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल थोडे महत्त्व सांगाल का? हो, स्वच्छ भारत अभियान ही भारत सरकारची सर्वात महत्त्वाची स्वच्छता मोहीम आहे. स्वच्छता म्हणजे फक्त शारीरिक स्वच्छता नाही, तर ती मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे. स्वच्छतेमुळे अनेक रोगांपासून बचाव होतो, तसेच सकारात्मक दृष्टिकोन मिळते. स्वच्छतेमुळे अनेक संसर्गजन्य रोग जसे सर्दी, फ्लू, पोटाचे विकार व इतर आजारापासून बचाव होतो. स्वच्छते वातावरणामुळे रोग प्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीर निरोगी राहते. धन्यवाद मॅडम, तुम्ही एवढी छान माहिती सांगत आहात. मॅडम, स्वच्छ भारत अभियानाची काही उद्दिष्टे आहेत का? हो, आहे ना. पहिले उद्दिष्ट आहे ते म्हणजे उघड्यावर शौच बंद करणे. ग्रामीण आणि शहरी भागात घरोघरी व सार्वजनिक शौचालये बांधून उघड्यावर शौच जाण्याची प्रथा पूर्णपणे नष्ट करणे. दुसरे उद्दिष्ट सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन. घन आणि द्रव कचऱ्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावून शहरे व गावे कचरामुक्त करणे. तर तिसरे उद्दिष्ट आहे स्वच्छतेबाबत जागरूकता व सवयी. लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणून वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी साफसफाई राखण्याची सवय लावणे. मग मॅडम, या अभियानाचे फायदे कोणते? स्वच्छ भारत अभियानाने सुरुवातीपासून अनेक फायदे दिले आहेत. जसे पहिले, सुधारित सार्वजनिक आरोग्य. यामुळे जलजन्य रोगांचा प्रसार कमी होतो आणि सार्वजनिक आरोग्य सुधारते. दुसरे, स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छता सुविधांची उपलब्धता नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता वाढविते. तिसरे, योग्य कचरा व्यवस्थापन पद्धतीमुळे प्रदूषण कमी होऊन नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन होते. चौथे, स्वच्छ भारत अभियान
समाजातील सर्व घटकांना स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देऊन सामाजिक समावेशाला प्रोत्साहन देते. तसेच स्वच्छता पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आपली प्रतिमा वाढली आहे. मॅडम, मग स्वच्छ भारत अभियानाची काही प्रगती झाली आहे का? हो, झाली आहे ना. हे अभियान सुरू झाल्यापासून संपूर्ण भारतात स्वच्छता आणि स्वच्छता सुधारण्यात लक्षणीय प्रगती झाली आहे. लाखो शौचालय बांधण्यात आली आहे. अनेक गावे, शहरे आणि जिल्हे उघड्यावर स्वच्छमुक्त घोषित करण्यात आले आहे आणि जागरूकता देखील वाढली आहे. मॅडम, या अभियानाअंतर्गत अनेक सुविधा झाल्या आहेत, तरी पण काही आव्हाने आहेत का? हो, आहे ना. प्रगती झाली तरी अनेक आव्हाने समोर आहे. कारण स्वच्छतेशी संबंधित खोलवर राजलेल्या सांस्कृतिक आणि वर्तणुकीच्या पद्धतीने बदलांच्या आहेत. स्वच्छता सुविधा आणि जागरूकता कार्यक्रमासह दुर्गम भागात आणि उपशिक्षित सुधारण्यापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया या नेहमी थेट सांडवणाऱ्या मसण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आहे. अशी कितीतरी आव्हाने समोर आहे. छान माहिती सांगितली मॅडम आपण. आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत ती नक्कीच पोहोचली आहे. आमचे काही विद्यार्थी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. नक्कीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची मी नक्कीच शंका निरसन करणार आहे. मॅडम, आपण स्वच्छ भारत अभियान याबाबत छान माहिती सांगितली, पण वैयक्तिक स्वच्छतेबद्दल मला काय करता येईल? छान प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना रोज नियमितपणे अंग घासून आंघोळ करणे, रोज 2दा दात साफ करणे, नियमितपणे नखे कापणे, जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर सॅनिटायझरने किंवा साबणाने हात स्वच्छ धुवावे. त्यामुळे हानिकारक जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार कमी होतो. स्वच्छ आणि व्यवस्थित वातावरणात शिक्षण घेणे व अभ्यास करणे सोपे ठरते. त्यामुळे वर्गात लक्ष केंद्रित करणे सोपे होते. आत्मविश्वास वाढतो. तसेच सामाजिक संबंध देखील वाढतात. धन्यवाद मॅडम. मॅडम, आम्हाला या अभियानासाठी काय उपक्रम राबवता येतील? तुम्हाला अनेक उपक्रम राबविता येतील. 15 दिवसातून एकदा शालेय परिसर स्वच्छ करणे, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रॅली काढणे, वर्गात आकर्षण कचरा पेटी तयार करणे, स्वच्छता विषयावर नारे यांची स्पर्धा असे अनेक उपक्रम राबविता येईल. मॅडम, या अभियानाचे काही प्रमुख नारे आहेत का? हो, आहे ना. या अभियानांची काही प्रमुख नारे आहेत, जसे एक कदम स्वच्छतेकडे, एक कदम स्वच्छतेकडे, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, स्वच्छता हीच सेवा, स्वच्छता हीच सेवा, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत. हे सर्व नारे स्वच्छतेची जाणीव निर्माण करण्यासाठी व या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी वापरता येतील. मॅडम, भारतात स्वच्छतेसाठी काही नियम किंवा कायदे आहेत का? अजून कुठे असे नियम पाळले जातात का? हो, आहेत ना. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी, ओला सुका कचरा वेगळे करणे, प्लास्टिक वापरण्यात बंदी, महानगरपालिका ग्रामपंचायत यांना कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची साफसफाई निर्वहन आहे व या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रदूषण भुगतांना तणावाखाली दंड आकारला जातो. सिंगापूर, फिनलँड, स्वित्झर्लंड आणि जपान हे देश सार्वजनिक स्वच्छतेसाठी कडक दंड आकारतात. तसेच कारावासही होऊ शकतो.
ते देश निसर्ग आणि स्वच्छतेप्रती उंच सांस्कृतिक बचावता बागडतात, ज्यामुळे ते स्वच्छ राहतात. वा, फारच छान माहिती आहे. आमच्या विद्यार्थ्यांना सांगितली. या माहितीचा उपयोग त्यांना नक्कीच होईल. आजच्या या कार्यक्रमामुळे आमचे विद्यार्थी अधिक जागरूक होतील. मॅडम, शेवटी आमच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? स्वच्छता ही फक्त यंगावर नाही, तर आपल्याला सवयीवर, जबाबदारीवर अवलंबून आहे. योग्य दिशा, तंत्रज्ञान आणि लोकसभा भाग दिल्यास आपल्याला हे भारत जागतिक दर्जाची स्वच्छता शक्य आहे. आम्हा सर्वांचा एकच नारा, स्वच्छ राहो भारत सारा. आम्हा सर्वांचा एकच नारा, स्वच्छ राहो भारत सारा. धन्यवाद मॅडम, आपले खूप खूप आभार. आपण इथे आला व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद मॅडम. काय छोट्या दोस्तांनो, आवडली ना ही नाटिका? खरंच किती छान या मुलांनी सादर केलेली नाटिका. आणि स्वच्छतेचं तर महत्त्व तुम्हाला नक्कीच पटलं असेल. आणि मला वाटतं थोडं तर आधी तुम्ही स्वच्छता पाळतच असाल, पण आता अशा नाटिका ऐकून तर तुम्हाला नक्कीच एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा उत्साह आला असेल, हो ना? तर छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. कार्यक्रमातून निरोप तर घ्यायलाच हवा, पण परत आपण भेटणार आहोत बरं का, पुढील रविवारी याच वेळेला. ऐकायला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम बालसभा. नमस्कार.